विकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा आदरणीय जयकुमार भाऊ गोरे आज आपल्याशी संवाद साधतायत। जयाभाऊ गोरे मान खटावचं वादळ सन्माननीय जयाभाऊ गोरे आज आपल्याशी संवाद साधतायत। साहेब या नमस्कार। कुठलं भारी आणलंय माहिती आज आपल्या जिल्हा परिषद गटाचं नाव यशवंतनगर जिल्हा परिषद गटाच्या या गटाचं जरा स्टेजवरच्या थोडा वेळ शांत बसाता आणि खुर्च्या बिर्च्या बंद करणार आता। सभा संपत आली तरी खुर्च्या लावत बसाता। तुम्ही साईडला सरका जरा, महिला भगिनी आहे तिकडं, इकडून घ्या तुम्ही इथनं असं सरका। हां ओके। आज आपल्या यशवंतनगर जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणारी ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि या निवडणुकीच्या आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं होत असलेल्या सभेसाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्याने आत्ताच या गटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या ते या तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान दुसरे या जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि आमचे मित्र ज्यांनी सातत्यानं या भागामध्ये जिल्ह्यामध्ये एक चळवळ उभी केली ते सन्माननीय अशोकरावजी गायकवाड। या भागातनं ज्या माणसानं क्रांतीला सुरुवात केली, वाई शहरातनं ज्या क्रांतीची बीज ज्या माणसाच्या निवडणुकीत रोवली गेली ते वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय अनिलजी सावंत, सन्माननीय अजयजी मांढरे, सन्माननीय राजेंद्र शिर्के, सन्माननीय वैशालीताई मांढरे, रामचंद्र विरकर, सन्माननीय जितू भैया पिसाळ, शहरातील नगरसेवक आहेत गणेश सुतार, अशोक वाडकर, कल्पनाताई शिंदे, खूप नेते पाठीमागं बसलेले आहेत। सगळ्यांची मी क्षमा मागेन। सगळेच सन्माननीय आणि खास करून ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात ते या जिल्हा परिषद गटाचे तरुण तडफदार आणि त्याने आता जे भाषण केलं आणि भाषणामध्ये ज्या पोट तिडकीने या भागातल्या प्रश्नाची मांडणी करत असताना या भागाला नेमकं काय आवश्यक आहे हे इतक्या जबाबदारीनं मांडलं। मला वाटतंय खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अशा अभ्यासू आणि या भागातल्या प्रश्नाची जाण असणाऱ्या युवकाची खूप मोठी आवश्यकता या भागाला खऱ्या अर्थानं आहे। असा युवक रोहित वाडकर। दुसरा एक आमचा लढवय्या सहकारी स्वप्नील। मला वाटतंय स्वप्नीलला इथं जोड असूच शकत नाही। निवडणुकीची औपचारिकता आपल्याला पार पाडायची, आपण पार पाडू, पण स्वप्नील हा सातत्यानं चळवळीतला कार्यकर्ता आहे। त्याच्या रक्तात चळवळ आहे। जे अशोकरावजींनी सातत्यानं जी चळवळीची बीजं रोवली या जिल्ह्यामध्ये, पण एक आहे की या सगळ्या चळवळी करताना कधीही जातीवादालाच थारा दिला नाही आणि असा एक सर्वसमावेशक नेता या जिल्ह्यानं अशोकरावजींच्या रूपानं बघितला आणि त्याचं बीज स्वप्नीलच्या रूपानं आपण सगळेजण पाहताय। खूप ताकदीचा मी बघितलं, त्याच्या आंदोलनातली त्याची चिकाटी बघितली,
या भागातल्या त्याच्या प्रश्नाविषयी, सामान्य माणसाविषयीची त्याची तळमळ मी बघितली. खास करून मग एका क्रशरच्या विरोधातलं त्याचं आंदोलन मुंबईपर्यंत पोचलं, त्यावेळी त्यानं केलेला संघर्ष मी बघितला आहे. आणि प्रचंड मोठा संघर्ष केला की आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आपल्या लोकांची अडचण आहे, त्यांना या ठिकाणी जी अडचण होते ती अडचण सुटली पाहिजे. म्हणून मुंबईपर्यंत चालत आलेला आणि रोज त्यांच्यासोबत युद्ध करणारा हा एक लढवय्या सहकारी सन्माननीय स्वप्नील अशोकजी मांढरे हा एक युवक आहे. तो या भागातला ताकदीनं प्रश्न सोडवण्याचं काम करतो. आता या लोकांचे दादा कर्तृत्व दिसण्यासाठी सातत्यानं ही एका शक्तिशाली व्यक्तीच्या विरोधात किंवा शक्तिशाली विचाराच्या विरोधात काम करतात. तर कायम यांच्यावर दबाव, प्रेशर, अडचण सगळं इथं आल्यावर मी तेच बघितलं. आता कानात आल्यापासून भाऊ इथं दबाव आहे, इथं फोन येतोय, ह्याला बाहेर नको पडू म्हणतोय, त्याला म्हणतोय तू का बाहेर पडला, याला असं अशा पद्धतीचं आल्यापासून सगळंच मी अनिल दादा ऐकतोय. पण तुम्हाला एक सांगू का, जेव्हा गावानं ठरवलंय ना तेव्हा रावाचं चालत नाही. आणि हे वाईनं दाखवून दिलंय. वाईत सुद्धा हा राव सारखा रात्रंदिवस ह्याला दबाव टाक, ह्याच्या घरात बस, त्याच्या घरात बस, ह्याच्या घरापुढं माणसं लाव, त्याच्या घरापुढं माणसं लाव, सगळं करून दमला. पण हे सगळं करत असताना जेव्हा जनतेनं ठरवलंय ना, वाईच्या गणपती बाप्पानं ठरवलं होतं ह्यांचा कार्यक्रम लावायचा, लावून टाकला. त्यामुळे दबावाच्या राजकारणानं कुणाला जिंकता येत असतं, बरोबर ना. सगळ्याचा शेवट हा ठरलेला असतो ना. नाही मग लादेन नसता का या जगाचा नेता झाला. वेळ आली तेव्हा कधी उचलून समुद्रात नेऊन टाकला कळालं नाही. त्यामुळं अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्या लोकांना तुम्ही फार महत्त्व देऊ नका, माझी विनंती आहे. त्यामुळं हे होत राहतं. या दबावाचा का मी बळी पडलो नाही का. अरे मी जिल्हा परिषद सदस्य झालो, दुसऱ्या चौथ्या दिवशी माझ्या घरात पोलीस यायची. 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला माझ्यावर गुन्हा दाखल व्हायचा. माझ्या मागं पोलिस फिरायची, मी जामीन घेत फिरायचो. आता हे वाटायला येतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण वाट्याला आलतं बाबू. महाराजांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं, मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महाराजांना घरातनं बाहेरनं सगळ्या ठिकाणांना विरोध झालाच. सहज थोडी ना झालं होतं. आणि आपण त्या महाराजाचे मावळे आहे ना, आपण थोडी ना असल्या कंप्लेंट करत बसायचं. अरे गोपन घेऊन दगड मारत राहायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. आणि आपला नियम पक्का असला पाहिजे. फक्त दगड कुठं पडतो याची काळजी घ्यायची आहे, बाकी चिंता नका करू बाबांनो. हे सगळं होत राहतं. म्हणून मी आपल्याला मगासपासून आपल्या सगळ्यांचं ऐकलं तेव्हा या ठिकाणी मला जाणीव झाली दादा, वाईच्या या पश्चिम भागाला स्वातंत्र्य मिळाले का नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण या भागाला स्वातंत्र्य मिळालं का नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता बघितलं, रोहितनं भाषण केलं. एक साधा पोरगा भाषण करतो, इथं उठल्यावर अनेक प्रश्न सांगतो की ते आमचे सुटलेच नाहीत. ही वेळ काय येते. या भागातल्या आपण बघतो की जवळजवळ या भागामध्ये एवढी मोठी माणसं जमणं म्हणजे सहज शक्य नाही. या दुर्गम भागामध्ये अशी एवढी खुर्च्या टाकायचं धाडसच आहे. मुळात मी गाडीत बसल्या बसल्या म्हणलं की आता ह्या दुर्गम भागामध्ये तुम्ही बैठकां सभा घेता आणि इथं खुर्च्या टाकता एवढ्या कसं काय. हे धाडसाचं काम आहे. पण ते धाडस आपण केलं आणि इथं माणसं जमली, एवढी माणसं जमली, ह्याचा अर्थ इथल्या लोकांना परिवर्तन पाहिजे. मी सातत्यानं दादा सांगतो, कधी कधी माझं ओव्हर वाटतं लोकांना, पण मी खूप विचारपूर्वक सांगतो. या भागातल्या लोकांना परिवर्तन पाहिजे. लोक तुमच्याकडं दान द्यायला आलेत, आता तुमची घेणाऱ्यांची झोळी मजबूत असली पाहिजे. त्यामुळं आपली झोळी मजबूत ठेवा आणि कंप्लेंट बॉक्स बंद करून टाका. कंप्लेंट बॉक्स बंद करून टाका. जेव्हा तुम्ही कंप्लेंट कराल तेव्हा त्या माणसाने कोणाकडे कंप्लेंट करायची. त्यामुळं आपण काळजी करू नका. तुमच्या पाठीशी इथं आलोय ना मी आलोय तुमच्या पाठीशी आहे म्हणून आलो ना. माझा मतदारसंघ सोडून, माझा भाग सोडून 2-3 जिल्ह्यात फिरतोय. इकडं माझ्या मतदारसंघाची चिंता करतोय. अरे इथल्याला मतदारसंघाच्या बाउंड्रीच्या बाहेर पाऊल नाही ठेवून दिला तुम्ही. ह्याच्यापेक्षा तुमचं काय कर्तृत्व असू शकतं. बाउंड्रीच्या बाहेर जाता नाही, बाउंड्रीच्या आतच चाललंय सगळं. अजून
आणि तरीसुद्धा रात्रंदिवस अख्ख्या घरादाराला दारात फिरायला लागतं. हे तुमचं यश आहे बाबू, काळजी नको करू. हे तुमचं यश आहे आणि हे यश तुम्ही मिळवलंय. विजय तर मिळेलच मिळेल. हा गट यशवंत आहे, त्यामुळे इथं विजय मिळणार आहे, काळजी करू नका. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहताय. मी आपल्याला हेच सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. या भागातले अनेक प्रश्न आहेत, या भागातले अनेक विषय आहेत. या विषयासंदर्भात आपण बोलला. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे. दादा, ही निवडणूक आहे जिल्हा परिषदेची, ही निवडणूक आहे पंचायत समितीची, आणि ह्या पंचायत समिती जिल्हा परिषद या दोन्ही संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून जे जे काम मंजूर होतं, जे जे काम गावखेड्यात करायचंय, ते प्रत्येक काम हे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं. असं एकही काम नाही की जे पुनर्वसन खात्यातनं इथं होतं. पिढ्यानपिढ्याचा पुनर्वसनाचा प्रश्न पडलाय. धोमचं पुनर्वसन, उरमोडीचं पुनर्वसन, या भागातल्या प्रत्येक धरणातलं पुनर्वसन, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे का नाही? आता देवानं संधी दिली, तो प्रश्न सोडवला पाहिजे का नाही सोडवला? तिकडं ध्यानच नाही. त्यामुळे इकडचा प्रश्न सोडवायला ग्रामविकास खातं मजबूत आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि मी सांगतो आपणाला, या भागातल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी कामं सुद्धा फक्त आणि फक्त ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतात. मला सांगू, तुम्ही जे जे प्रश्न इथं मांडले ना, इथं यादी दिली ना, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर ग्रामविकास खातं आहे. पुनर्वसन खातं नाही सोडवू शकत हे प्रश्न ते. अरे माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्यामध्ये, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्यामध्ये, 30-54चा रस्ता ग्रामविकास खात्यामध्ये, 50-54चा रस्ता ग्रामविकास खात्यामध्ये, 25-15 ग्रामविकास खात्यामध्ये, गावातला अंतर्गत रस्ता ग्रामविकास खात्यामध्ये, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचे ग्रामविकास खात्यामध्ये, गावातलं गटर बांधायचं ग्रामविकास खात्यातनं, गावातलं मंदिर बांधायचं ग्रामविकास खात्यातनंच होतं, गावामध्ये स्मशानभूमी बांधायचे ग्रामविकास खात्यातनंच होते, गावात हायमेस पोल बसवायचा आहे ग्रामविकास खात्यातनंच होतं, तुमच्या गावात लाईटचा DP बसवायचा आहे तोही माझ्या खात्यातनं मिळतो, आणि तुमच्या गावात स्मशानभूमीच्या आत कट्टा करायचा आहे तो बी माझ्याच खात्यातनं होतो, तुमच्या गावातलं घरकुल बांधायचं आहे ते माझ्याच खात्यातनं होतं, तुमच्या गावात विहीर खोदायची आहे ती माझ्याच खात्यातनं होते. मग ह्यांच्याकडनं होतं काय? एवढं सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतं. आणि हेच आमच्या गावात झालं पाहिजे म्हणून ही निवडणूक आहे ना. ह्याच्या पलीकडची कुठली निवडणूक आहे दादा? हीच निवडणूक आहे. आणि निवडणूक कशासाठी असते? वाईला क्रीडांगण द्यायला मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची होती, बरोबर ना, पण चिखलीन या परिसरात आरोग्य केंद्र द्यायला मीच सक्षम आहे ना. आता देवेंद्रजींनी मला तेवढे अधिकार दिलेले आहेत, काय अडचण नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगतो, या भागातल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ शकतो, देऊ शकतो. तेव्हा माझा सवाल इथल्या सगळ्या जनतेला आहे की एवढं सगळं ग्रामविकास खात्यातनं मिळत असताना जर समजा समोरचा उमेदवार बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही फार मोठा नेता म्हणताय अशोकरावजी, ह्यांना वाटतं सगळ्यांना फार मोठा नेता आहे. अरे समोरच्या पॅनलमध्ये उभं राहिलेलं 2-3 गडी तर आम्हीच तयार केलेलं आहेत. जर तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुम्ही कार्यकर्ते तयार केले असते तर आमच्या लोकांना तिकडे घेऊन उमेदवारी द्यायलाच लागली नसती. आणि सुरुवात तुम्ही केली, बरोबर ना. आणि लोकांनी सांगितलंय ना, बाबा कार्यकर्ता बनवता आला नाही, तयार करता आला नाही, म्हणून इथला उमेदवार घ्यायला लागला तिकडे, बावधनमध्ये आमचाच उमेदवार घ्यायला लागला तिकडं, वाईत पण आमचाच उमेदवार तिकडे घ्यायला लागला. काय परिस्थिती झाली बघितलं वाईमध्ये. आणि तीच वाईमध्ये जी परिस्थिती झाली तीच यशवंतनगरमध्ये होणार आणि तीच बावधनमध्ये होणार. बदल नाही होणार. कुणी काय म्हणायचं म्हणू दे, कुणी काय सांगायचं सांगू दे. कदाचित एखादा माणूस आम्ही तिकडून घेऊन उभा केला तर ठीक आहे, आम्ही कमजोर होतो म्हणून, पण तुम्ही एवढे शक्तिशाली आहे.
मंत्री तुम्ही, खासदार तुम्ही, आमदार तुम्ही, बँकेचं चेअरमन तुम्ही, 2-2 कारखान्याचं चेअरमन तुम्ही, तरी सुद्धा आमच्याकडे घेऊन घर चालवायला लागतंय. सगळं असताना मग हे जा विचार कधीतरी करा ना. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला इथं सांगायचंय, अगदी विचार केला, विरोध केला दादा, मंत्रिमंडळातनं विरोध केला दादा, भुईंज गटात तुम्ही सांगेल ते काम मंजूर झालं का नाही झालं? आता झालं का नाही झालं? बावधन गटात तुम्ही सांगेल ते काम मंजूर झालं का नाही झालं? खंडाळ्यात तुम्ही सांगेल ते काम मंजूर झालं का नाही झालं? मग आणि त्यांनी करून दाखवू दे ना. माझा सवाल आहे इथनं, दाखवू दे करून. त्यांनी राज्याचे मंत्री आहेत तर करून दाखवा म्हणा. चला, अरे हे मांढरदेवीला चाललोय, अरे या भागातली माणसं रडून रडून दमले, मांढरदेवीचा रस्ता करा, मांढरदेवीचा रस्ता करा. झाला काही नाही, फक्त इथं राजकीय सत्ता भोगायचं यंत्र घेऊन फिरतात, बाकी काही नाही. घरदार सगळं सत्तेत राहिलं पाहिजे. बाकी सामान्य माणूस थोडा अनिल सारखा गरीब मोठा होतोय म्हणलं की अनिलचा पत्ता कापला. जरा कुठं रोहित भाषण करतोय, जरा बोलतोय, जरा डोक्याचं दिसतंय, लगेच कापला. इकडं सुशील फार पळतोय, काम करतोय म्हणलं की त्याला दाबा. तुम्हाला एक सांगू का, आपण विहीर खोदतो, आता आलंय हे ड्रिल मशीन बिशीन. पूर्वी आपण विहीर खोदायचो तेव्हा खड्डा घ्यायचो, पार असं ना, पार होल घ्यायचो, होल. आपण होल घेतल्यावर त्यात दारू भरायचो. आपण जेवढी दारू ठासून भरायचो ना तेवढा मोठा स्फोट होतो, लक्षात ठेवा. तर तुम्ही काळजी करू नका, त्याला काय ठोकायचं आहे, दाबायचं दाबू दे. ज्या दिवशी फुटल ना त्या दिवशी धिंगाणा होऊन जाईल. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. मी इथनं सांगतो तुम्हाला, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे जे फक्त या जिल्हा परिषद गटाचा, तुम्ही म्हणणार पुन्हा एवढे पैसे देणार, 54,000 कोटीचं बजेट आहे ग्रामविकास खात्याचं, काळजी नका करू. त्यामुळं पैसे तर देणार. या भागातल्या वाड्या वस्तीचा जो जो रस्ता जोडायचा आहे, रोहित शब्द दे माझ्या वतीनं, गणपतीची शपथ घेऊन सांगतो, तो प्रत्येक रस्ता करणार मी. या भागामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, जांभळीच्या बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करायच्या, त्याचं काम आहे. भोसे बोरगाव रस्ता मंजुरीची आवश्यकता आहे, तोही रस्ता मंजूर केला पाहिजे. मीच करणार ना, कुणाकडे जाणार? आणि उद्या ते आमदार जरी मंत्री जरी आलं तर मलाच सांगायला लागेल ना, बाबा रस्ता मंजूर करा म्हणून. नका काळजी करू. आता इथलं बोटिंग क्लबचे परवाने स्थानिकांना मिळाले पाहिजे. स्थानिकांना जर परवाने मिळाले तर मग यांचे बगल बच्चे कसे काय जगतील? ह्यांना वर्गणी कशी मिळेल? बोटिंग क्लबला बाहेरच गडी लागतात ना. स्थानिकांना परवानगी मिळाल्या पाहिजेत, याचा विषय. त्यामुळे विखे पाटील साहेबांच्या सोबत तातडीची बैठक करू आणि या धोम असेल या सगळ्या परिसरातल्या इथल्या स्थानिकांनाच त्याची परवानगी मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न नाही करणार, निर्णय घेऊ. प्रयत्न नाही करायचा, प्रयत्न तर चालूच आहेत सातत्यानं वर्षानुवर्ष, त्याचा निर्णय आपण घेऊ. धोममधल्या पसरणीच्या येथील मंदिरांना ब वर्गाचा दर्जा द्यायचा. दादा आता ब वर्गच माझ्याकडे आहे, तर कुणाकडे जायचं? ब वर्गाचा दर्जा आपण देऊ शकतो. त्याही मंदिराला आपण ब वर्गाचा दर्जा देऊन नुसता दर्जा नाही देणार, त्याला आदरणीय देवेंद्रजींनी नवीन हेड केलं आणि तीर्थक्षेत्र पर्यटन खातं जो हेड आहे ते ग्रामविकासला दिलंय. 1000 कोटीची तरतूद आहे दादा, 1000 कोटीची तरतूद आहे. आमचा भाजपच मुळात हिंदू संस्कृती जपणार आहे. हिंदू संस्कृती कधी जपेल? हिंदू संस्कृती जेव्हा जपली जाईल, जेव्हा हिंदूंची धार्मिक स्थळं मजबूत होतील तेव्हा जपली जाईल. म्हणून देवेंद्रजींनी ते हेड निर्माण केलं आणि त्यामध्ये आम्ही ब वर्ग देवस्थानला दोन्हीला देऊ आणि फक्त देणार नाही तर त्या देवस्थानासाठी लागेल तेवढे पैसे पण देऊ. काळजी नका करू, कारण देणारच मी आहे ना, दुसरं कुठं मागायचंच नाही. आता मी का सांगतो, किमान मला अनिलच्या इथं भाषण करताना विचार करायला लागायचा की हे मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, पण इथं हे सगळं मलाच करायचं आहे. माझ्या अधिकारात होतं हे मी सांगतोय तुम्हाला आणि हे सांगण्यासाठी आलोय. त्यामुळं खावलीच्या देवस्थानचा विकास आराखडा करायचा आहे, त्यालाही आपल्याला पैसे द्यायचे आहेत. त्याही बाबतीतला विषय आहे, तोही करू. चिखली चौनेश्वर मंदिर ते पिंपळवाडी रस्ता मंजूर करायचा आहे.
मी शब्द देतो त्या चिंचणी आणि चौनेश्वर मंदिर ते पिंपळवाडीच्या लोकांना माझा शब्द आहे, तुम्ही ही आमची तिन्ही पोरं निवडून द्या. त्याच आपल्या चौनेश्वर मंदिराच्या त्याची शपथ घेऊन सांगतो मी, शपथ एवढ्यासाठी घेऊन सांगतोय की तुम्हाला पटेल नाही पटेल, पण मी सांगतोय की तो रस्ता तुम्ही रोहितला आणि या पोरांना निवडून दिल्यावर 2 महिन्याच्या आत मंजूर करून 6 महिन्याच्या त्याचं काम संपू. त्यामुळे या भागातल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं आपण घेतोय आणि घेऊ. जो अन्याय या पश्चिम भागावर झालाय तो अन्याय आपण सोडू. आणि हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. किती दिवस पारतंत्र्यात जगणार आहे? तुम्हाला सांगू, इथं झटका दिला तर आमदार नीट वागतील. कवा तर झटका द्यायला शिका, आणि झटका नाही दिला ना तर गडी आयदा होऊन जातो, आयदा. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण सक्षम आहोत, आणि सक्षम आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय. जर माझ्याकडून होणार नसतं ना, हा जयकुमार गोरेनं कधीच शब्द दिला नसता कोणाला, कधीच हा विषय घेतला नसता. जे करणार ते सांगायला आलोय. मी वाईट शब्द दिला ना, क्रीडांगण बांधणार, हो बांधणार मी. कृष्णामाईला नमामे कृष्णामाई करणार मी. जे शब्द दिलाय, जो तिथली बाजारपेठ, मला सगळी कामं पाठ आहेत आज, पण तिथला बाजार तर करणार मी. जो शब्द दिलाय तो करणार. वाईकरांनी मला आशीर्वाद दिले, आमच्या अनिलला आशीर्वाद दिले, आमच्या लोकांना आशीर्वाद दिले. 100% आम्ही करणार. आणि इथंही सांगतो 100% हे करणार, काळजी करू नका. आपण बघितलं असं आमच्या सुशीलनं जे क्रशरचं आंदोलन उभं केलं, त्या गावातल्या लोकांनी तर सुशीलला डोक्यावर घेऊनच गेलं पाहिजे. स्वप्नीलला डोक्यावर घेऊनच गेलं पाहिजे. अरे कोण करतं कुणासाठी? एका बाजूला तुम्ही रस्त्यानं उन्हातान्हात फिरत होता आणि हे आंदोलन मोडण्यासाठी येशीत बसून इथले आमदार प्लॅन करत होते, काय करायचं, कसं कारवाई करायची. जाईल तिथं दम अधिकाऱ्यांनी द्यायचा, आता बसताय का नाही, ताट टाकतो, खाली टाकतो, वर टाकतो. बरोबर ना? शेवटी आपल्याला मंत्रालयात नेऊन त्यांच्यासोबत बैठक करायला लागली. सगळ्या गोष्टी केल्या, सुरभीत आल्या होत्या, तुम्ही होता, सगळीजण होती. आपण बैठका केल्या, त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला, अजून काढू. पण या सगळ्या गोष्टीसाठी सांगतो तुम्हाला सगळ्यांना, आता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहायला लागेल. का भिताव? देशामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी, आणि जिल्ह्यामध्ये आम्ही दोघं आहे. इकडं शिवेंद्र राजे आहे, इकडं जयकुमार गोरे. कशाला भिता? इकडं दादा, तुम्ही सगळेजण आहे. इथं भेता कोणाला? भ्यायचं त्यांनी. त्यामुळं माझं आपल्याला सांगणं आहे की आपण सगळ्यांनी ताकदीनं, आता इथं बसल्या आमच्या लाडक्या बहिणी, भारतीय जनता पक्षाच्या सातत्यानं आपल्या पाठीशी उभं राहतो, सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहतो. तुम्ही इथं बसलाय ना, प्रत्येक जण भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभार्थी आहे. आमच्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. निवडणुकीच्या आधी आमच्या देवाभाऊनी सांगितलं की मी लाडक्या बहिणीचा सन्मान करणार, त्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये देणार. हे का नाही सांगितलं ना? तेव्हा अनेक गडी म्हणलं नाही ना, ही निवडणुकीपुरता आहे, बंद होईल. झालं का बंद? झाली का बंद? अरे लाडक्या बहिणींना देवाभाऊनी ताकद दिली, आमच्या कमळानं ताकद दिली. तुम्हाला माहिती आहे, राखी पौर्णिमेला सक्का भाऊ राखी बांधायला आला, वर्षातनं एकदाच येतो ना, वर्षातनं एकदा येतो. राखी पौर्णिमेला राखी बांधायला आला, ताटात 100-200 रुपये टाकताना बायकोकडं 2-3 वेळा बघतो, आणि बायको होय म्हणली तर खाली टाकतो. खरं का खोटं? हा? आणि तुमचा देवा भाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये टाकतो. 1500 रुपये. हे काम आमचा देवाभाऊ करतात, ध्यानात ठेवा. आमच्या महिला भगिनीचा सन्मान वाढवण्याचं काम देवाभाऊनी केलं, आणि म्हणून आज आमची बहीण सन्मानानं समाजामध्ये वावरते. घरामध्ये तिला सन्मान मिळाला. नाही तर 100 रुपये मागितलं ना यासनी तर कशाला पाहिजे? कालच दिलं होतं, कुठं खरचलं, किती शिल्लक राहिलं, काय काय आणलंस, 10 प्रश्नाला उत्तर द्यायला लागायचे. खरं आहे का खोटं आहे? आता सकाळ सकाळी गडी उठला की हळूच लाडानं येतो, कानात म्हणतो तुझ्या अकाउंटला किती आहेत ग? जर अकाउंटला देवाभाऊचे पैसे नसते एवढ्या लाडात आला असता का गडी येऊ? ही परिस्थिती आहे, समजून घ्या. हा सन्मान माझ्या बहिणीचा आमच्या देवाभाऊने केलाय, कमळानं केलाय, ध्यानात ठेवा. सगळ्यांनी कमळाला नका विसरू, कुणाला विसरा, पण देवाभाऊला नका विसरू. सगळ्या लाडक्या बहिणींना घराघरात जाऊन सांगा, घराघरात जाऊन सांगा आपल्या देवाभाऊ सोबत राहायला लागेल. इकडं भाऊ बसलेत आमचे, मोदीचं 6000 का नाही,
मोदीजींचं 6,000, देवेंद्रजींचं 6,000, 12,000 रुपये खात्यावर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या खात्यावर येतात. येता का नाही येतं? 12,000 रुपये शेतकरी म्हणलं की खात्यावर येतं. अनेक गडी म्हणतात मग काय उपकार केले का, खिशातनं देते का? कोणच खिशातनं देत नाही. पण 65 वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा तुमचा खिसा फाटला होता. तेव्हा का नाही खात्यावर आलं तुमच्या पैसे? आता काय येतात पैसे? अरे आमच्या देवाभाऊनी सांगितलं आमच्या शेतकरी बांधवाचं लाईट बिल आमचं सरकार उद्या 5 वर्षासाठी माफ करतो. येतं का तुमच्या शेताच्या पंपाला बिल? आता 1 रुपयाचं बिल येत नाही. जून महिन्यामध्ये कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं. ही सगळी कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असतात. पण तुम्हाला मला सांगायचंय, आपण सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला बळ दिलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाला बळ देत असताना या जिल्हा परिषद गटातले तिन्हीच्या तिन्ही उमेदवार कमळ चिन्हावरचे आपण निवडून दिले पाहिजेत, हे सांगण्यासाठी मी आलोय. आणि यांच्या सगळ्या तिघांच्या वतीनं मी आपणाला शब्द देतोय, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे म्हणून. दुसऱ्या खात्याचा असतो तो कुणाची परवानगी घेऊन बोललो असतो. पण मी आपल्याला शब्द देतो की या आमच्या वाघांनी जो जो शब्द देतील, जो जो विषय मांडतील, तो विषय सोडवून देण्याची जबाबदारी अजय कुमार गोरेशी. जाताना दुसरं सांगतो, दादा एक आमदार किती काम करतो? एक आमदार 5 वर्षात आमदार फंड किती असतो आमदाराला? 5 कोटी. किती? 5 कोटी. 5 वर्षात किती होतो? 25 कोटी. 1 वर्ष गेले, आता राहिले किती? 20 कोटी. बरोबर ना? 20 कोटी रुपयाचं काम आमदार फंडातनं करू शकतो. आज मी शब्द देतो तुम्हाला, आज मी शब्द देतो, तुम्ही रोहित वाडकरला ह्या तिघांना निवडून द्या. आमदारापेक्षा 1 कोटी रुपये जास्त, 21 कोटी रुपये. 21 कोटी रुपये आमदार अख्ख्या मतदारसंघाला देतो. मी फक्त एका जिल्हा परिषद गटाला देतो. फक्त एका जिल्हा परिषद गटाला देतो, जिल्ह्याला नाही आणि मतदारसंघाला नाही. एका मतदारसंघाला देतो. काळजी नका करू. सगळ्याच्या पाठीशी ताकदीनं ठामपणे उभा राहतो. चिंता नका करू. एकदा भाकरी फिरवा, एकदा भाकरी फिरवा. आणि जोपर्यंत दबाव झुगारून बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपण स्वातंत्र्य मिळाले म्हणण्याचा अधिकारच नाही आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेची अंमलबजावणी इथं झाली पाहिजे, तर हे सगळं होईल. तेव्हा काळजी करू नका. दबाव बिबाव पोलीस बिलीस नका चिंता करू. नाही ताकद तुम्हाला कोणाची अडवायची, काय काळजी करताय? आणि हे सगळं बाजूला ठेवून आता लोकांच्या जावा, काम करा, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. 7 तारखेला कमळाची काळजी घ्यायची तुम्ही सगळ्यांनी. घ्याल का? घ्याल का? असे सांगतात का? घ्याल काय? त्यामुळं 7 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या. आमचे देवाभाऊ सातत्यानं सांगतात 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. हा शब्द या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेसाठी ज्यांचं आपण मौलिक मार्गदर्शन आता ऐकलं, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ